श्रोतेहो नमस्कार. 90.8 FM शारदा कृषी वाहिनी अर्थात कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनवर मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये आज आपण मधुमेह म्हणजेच डायबेटीस या आजाराबद्दल बोलणार आहोत. अर्थात औचित्य आहे 14 नोव्हेंबर म्हणजेच जागतिक मधुमेह दिन. मधुमेह हा आजार माहीत नाही असा व्यक्ती आपल्याला सापडणार नाही, कारण प्रत्येक घरामध्ये एखादा तरी व्यक्ती असा असतो की त्याला डायबेटीस असतो. म्हणजे प्रत्येकाचा डायबेटीस हा वेगवेगळा असू शकतो, पण अगदी घरातील लहान मुलांना देखील हा आजार माहिती आहे. हा आजार सर्वांना माहीत असला तरी देखील या आजाराची नेमकी कारणे कोणती, यावर उपचार काय असतात आणि महत्त्वाचं म्हणजे या आजाराची लक्षणे कोणती याबाबत तेवढी जागरूकता आपल्याकडे बघायला मिळत नाही. ही जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि याचं गांभीर्य लक्षात घेण्यासाठीच आजचा हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. आज या दिवसाचं औचित्य साधून आपण आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलं आहे सौ शांताबाई देशपांडे हॉस्पिटल बारामती येथील डॉक्टर आदित्य देशपांडे यांना. कार्यक्रमामध्ये मी डॉक्टरांचं स्वागत करते. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. डॉक्टर आदित्य देशपांडे हे स्वतः एमडी असून एंडोक्रिनॉलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. यामध्ये डायबेटीस, थायरॉइड, ओबेसिटी आणि हार्मोनल डिसऑर्डर्स या आजारासाठी ते सुपर स्पेशालिस्ट म्हणून काम करत आहेत. सर्वप्रथम आपण डॉक्टरांच्याकडून हे जाणून घेऊयात की मधुमेह किंवा डायबेटीस हा नेमका कशामुळे होतो. मधुमेह किंवा डायबेटीस याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, ज्याचं शेवटी त्याचा परिणाम असा होतो की त्याच्याने शरीरातली किंवा रक्तातली साखर वाढते. तर आपण आधी मधुमेह का होतो हे जाणून घेण्याआधी शुगर बाकीच्या लोकांमध्ये नियंत्रणात का राहते हे समजणं महत्त्वाचं आहे. तर शरीरात शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन नावाचा एक हॉर्मोन बनवला जातो. हा आपल्या शरीरात पॅनक्रियाज नावाचे अवयव असतात त्यामध्ये बनवला जातो. तर हे इन्सुलिन हा जो हॉर्मोन आहे हा शरीरात आणि रक्तात साखर नियंत्रित करायचं काम करतो. पण इन्सुलिन बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये काही बाधा आली किंवा इन्सुलिन जरी बनतंय तरी शरीरामध्ये इन्सुलिनची ऍक्शन किंवा इन्सुलिनच्या कामामध्ये काही बाधा आली किंवा या दोन्ही प्रोसेसेसमध्ये एकत्र काही प्रॉब्लेम झाला तर त्याने मधुमेह निर्माण होतो. सर, मधुमेह न होण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो. मधुमेहामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत जे आपण मोठ्या माणसांमध्ये किंवा ज्यांना लठ्ठपणा आहे अशा लोकांमध्ये ज्या प्रकारचा मधुमेह पाहतो तो टाईप 2 डायबिटीस आहे. यामध्ये न होण्यासाठी आहार, व्यायाम आणि झोप या तिन्ही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. आहारामध्ये ज्याला आपण बॅलन्स्ड मील म्हणतो, ज्याच्यामध्ये फळांचा समावेश आहे, त्याच्यानंतर सॅलेड्सच्या प्रकाराचा समावेश आहे. सॅलेड्स म्हणजे काही एकदम फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिथे काहीतरी परदेशातल्या भाज्या खाणं नव्हे, तर आपल्याकडेच उगवणारे काकडी, मुळा, टोमॅटो, बीटरूट असे पदार्थ. आणि त्याचबरोबर आपला जो बाकीचा आहार आहे त्याच्यामध्ये प्रोसेस्ड फूड म्हणजे पाव, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट्स किंवा बिस्किट, टोस्ट वगैरे याचा समावेश न करणं, साखरेचे पदार्थ कमीत कमी खाणं. साखरेचे पदार्थ म्हणजे ज्युसेस असतील किंवा काही गोड पदार्थ असतील, स्वीट्स असतील, तर या गोष्टींचा समावेश कसा कमीत कमी करता येईल याच्यावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. याचबरोबर खाण्याच्या वेळा याही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. रात्री उशिरा खाणं किंवा वेळी अवेळी खाणं याने सुद्धा शुगर वाढण्याची रिस्क आणि लठ्ठपणा होण्याची रिस्क वाढते. व्यायामामध्ये आपण नुकताच एक आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये एक स्टडी पब्लिश झाली होती. तर त्यामध्ये असं आढळलं की भारतीय लोकांमध्ये 50% जास्त लोकांची शरीराची हालचाल किंवा व्यायाम पुरेशी होत नाही. तर व्यायाम म्हणजे काही खूप अवघड गोष्ट करणं नाही. तर ज्या लोकांचा काहीच व्यायाम नाही त्यांनी कमीत कमी अर्धा तास वेळ काढून चालणं, फिरणं, किंवा ज्या लोकांचा व्यायाम होतोय त्यांनी व्यायामाचे वेगवेगळे प्रकार करणं, हे कमीत कमी अर्धा तास आठवड्यातले 5 दिवस एवढं तरी शक्य करणं अतिशय गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट जी सगळ्यात जास्त दुर्लक्ष ज्याच्याकडे केलं जातं ती आहे झोप. आपण किती वाजता झोपतोय, किती तास झोपतोय आणि झोपेची क्वालिटी कशी आहे. म्हणजे जरी तुम्ही रात्री 10ला झोपून सकाळी 6ला उठत असला पण झोप पुरेशी झाली नाही असं वाटतं, तर याचा अर्थ आहे की तुम्हाला तुमची झोप म्हणजे जी डीप स्लीप म्हणतो तर तुमची झोपेची क्वालिटी काही बरोबर नाही. त्याचबरोबर उशिरा झोपणं
किंवा कमी झोपणं या गोष्टींनी सुद्धा मेटाबॉलिक आजार, ज्याच्यामध्ये मधुमेह एक आहे, या सगळ्या आजार होण्याची शक्यता वाढते. सर, जेव्हा मधुमेह हा आजार होतो तेव्हा प्राथमिक स्वरूपामध्ये त्या रुग्णामध्ये कोणकोणती लक्षणं आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे जेणेकरून सर्वसामान्य जर एखादा रुग्ण असेल तर त्याच्या शरीरामध्ये असे कोणते बदल जाणवतात की त्याला मधुमेहाची तपासणी करावी लागते? मधुमेहाच्या रुग्णांमध्ये शक्यतो वारंवार लघवी लागणे, रात्री उठून लघवीला जायला लागणे, वारंवार तहान लागणे आणि त्याचबरोबर भूक जरी वाढत असली तरी वजन कमी होत जाणे ही यातली कॉमन लक्षणे आहेत. याचबरोबर वारंवार इन्फेक्शन होणे किंवा इन्फेक्शन झाले, कुठली जखम झाली आहे किंवा कुठलं इन्फेक्शन झालं आहे पण ते भरून येत नाही आहे, अशी सुद्धा लक्षणे आढळू शकतात. पण ज्यांना कोणतीही लक्षणं नाही आहेत अशा लोकांमध्ये सुद्धा मधुमेह सापडू शकतो. त्यामुळे स्क्रीनिंग म्हणजे वय 35च्या पलीकडे एकदा वय गेलं की रेग्युलरली मधुमेहाची तपासणी करणं अतिशय गरजेचं आहे. सर, अशा पद्धतीनं काही लक्षणं दिसली किंवा आपण म्हणताय त्याप्रमाणे 35 वर्षानंतर जर मधुमेहाची तपासणी केली तर नेमक्या कोणकोणत्या तपासण्या त्यांना कराव्या लागतात? मधुमेहाचं निदान करण्यासाठी आपल्याला 3 तपासण्या लागतात. यामध्ये फास्टिंग ब्लड शुगर म्हणजे उपाशीपोटी मोजलेली रक्तातली साखर, पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर म्हणजे काही खाल्ल्यानंतर 2 तासानंतर मोजलेली ब्लड शुगर आणि त्याचबरोबर HbA1c, या 3 तपासण्या लागतात. HbA1c म्हणजे तुमच्या मागच्या 3 महिन्यात शरीरात किंवा रक्तात साखरेचं प्रमाण किती आहे याचं एक प्रतिबिंब हे HbA1c आहे. तर या 3ही टेस्ट केल्या तर मधुमेह आहे की नाही याबद्दल आपल्याला कळू शकतं. डॉक्टर, 35 वर्षानंतरच्या सर्वच व्यक्तींनी ही तपासणी केली पाहिजे असं आपण म्हणताय, परंतु त्या व्यतिरिक्त आणखी कोण कोण या तपासण्या करू शकतं किंवा कुणी कुणी करणं गरजेचं आहे? वय 35च्या पलीकडे तर सगळ्यांनीच करावे, पण ज्यांचं 35 पेक्षाही कमी वय आहे पण ज्यांना PCOD सारखा त्रास आहे, ज्यांना प्रसूती काळातील म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये मधुमेह होता किंवा ज्यांना अनुवंशक डायबिटीस आहे किंवा ज्यांना घरच्यांमध्येही कमी वयात डायबिटीस आढळला होता, अशा लोकांनी आधी टेस्ट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्यांना लठ्ठपणा आहे, ज्यांच्या शरीराची हालचाल कमी आहे, अशा लोकांनी सुद्धा कमी वयात शुगर टेस्ट करणं योग्य आहे. डॉक्टर, आपण आजूबाजूला पाहतो की काही जणांना खूप वय असल्यानंतर मधुमेह होतो. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रेग्नन्सीच्या वेळेस सुद्धा मधुमेह होतो, कधी कधी लहान मुलांच्या मध्ये सुद्धा हा आढळतो. तर मला सांगा, मधुमेहाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते नेमके कसे आहेत? मधुमेह किंवा डायबिटीस हा एक सिंगल आजार नसून याच्यामध्ये अनेक प्रकारच्या आजारांचा समावेश आहे, ज्याला की आपण सबटाईप्स म्हणतो. जे मोठ्या माणसांमध्ये होतं ते शक्यतो टाईप 2 डायबिटीस असतं. टाईप 2 डायबिटीसमध्ये शरीरात इन्सुलिन बनण्याचे प्रमाण थोडं कमी झालं असतं, पण इन्सुलिन मोस्टली पेशंटमध्ये बनत असतं. पण त्याबरोबरच इन्सुलिनच्या ॲक्शनमध्ये बाधा येत असते, ज्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो. हे सगळ्यात म्हणजे जगभरात सगळ्यात कॉमन प्रकार डायबिटीसचा हा आहे. त्याबरोबर लहान मुलांमध्ये आपल्याला ज्या प्रकारचं डायबिटीस दिसतं, ज्यामध्ये इन्सुलिन लागतं आणि इन्सुलिनशिवाय बाकी कोणतीही ट्रीटमेंट याच्यामध्ये कोणतंही औषध चालत नाही, याला आपण टाईप 1 डायबिटीस म्हणतो. यामध्ये शरीरात अजिबातच इन्सुलिन बनत नसतं, त्यामुळे इन्सुलिनशिवाय बाकी कोणत्याही औषधांचा काही खूप परिणाम होत नाही. याचबरोबर अजून विविध प्रकार आहेत, जसं की पॅनक्रियासची काही समस्या असली तर त्याच्यातून निर्माण होणारा डायबिटीस, ज्याला पॅनक्रियाटिक डायबिटीस म्हणतात. प्रसूती काळातील डायबिटीस, ज्याला डायबिटीस इन प्रेग्नन्सी किंवा जेस्टेशनल डायबिटीस म्हणतात. आणि त्याचबरोबर काही अशा प्रकारचे डायबिटीस आहेत ज्याच्याने की कुठल्या तरी एका जीनमध्ये दोष असल्यामुळे पिढ्यानपिढ्या कमी वयात त्यांना डायबिटीस होत आहे, ज्याला आपण मोनोजेनिक डायबिटीस म्हणतो. आणि बाकीचेही अजून दुर्मिळ प्रकार याच्यामध्ये आहेत. सर, यापैकी टाईप 1 डायबिटीस काय आहे त्याबद्दल काय सांगू शकाल का? टाईप 1 डायबिटीस हा शक्यतो आपण छोट्या मुलांमध्ये पाहतो, पण हा मोठ्यांमध्ये सुद्धा होऊ शकतो. यामध्ये डायबिटीस होण्यासाठी किंवा साखर वाढण्यासाठी मूळ कारण हे आहे की आपण आधी जसं बोललो होतो की शरीरात साखर नियंत्रित ठेवण्यासाठी जे इन्सुलिन बनलं पाहिजे, जो इन्सुलिन हॉर्मोन शरीरात बनला पाहिजे,
तो बनत नाही किंवा पुरेशा प्रमाणात तरी बनत नाही. तर यामुळे हा मधुमेह निर्माण होतो आणि याच्या ट्रीटमेंटमध्ये बाकी कोणत्याही औषधांनी काही जास्त फरक पडत नाही. फरक जो पडतो तो इन्सुलिन या ट्रीटमेंटनीच फरक पडतो. यामध्ये ही गोष्ट महत्त्वाची जाणून घ्यायला की एक तर त्या मुलांना इन्सुलिन लागतं आणि दुसरं आहे की जर इन्सुलिन घेऊन शुगर नियंत्रित ठेवली तर अशा मुलामुलींचं आयुष्य नॉर्मल असू शकतं. सर, प्रेग्नन्सी दरम्यान जो मधुमेह होतो त्याचा आई आणि बाळावर नेमका काय परिणाम होतो? पुढे जाऊन हा आजार बाळाला सुद्धा होतो का? प्रेग्नन्सीमध्ये मधुमेह हा 2 प्रकारचा असू शकतो. एक आहे की तुम्हाला आधीपासून आईला शुगर आहे आणि मग त्या प्रेग्नंट झाल्यात, आणि दुसरं आहे की प्रसूती काळातच पहिल्यांदा शुगर आढळलेली आहे. तर जे आधीपासून ज्यांना मधुमेह आहे आणि ते प्रेग्नंट होतात तर पहिल्या 2 महिन्यात बाळांचे अवयव बनतात. या 2 महिन्यात जर साखर वाढलेली असेल तर बाळांच्या अवयव बनण्यामध्ये बाधा येऊ शकते किंवा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. याच्यामध्ये मणक्याचा प्रॉब्लेम, मेंदूचा प्रॉब्लेम, हार्टचा प्रॉब्लेम, किडनीचे प्रॉब्लेम, असे वेगवेगळ्या अवयवांचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. हे ज्यांना आधीपासून डायबिटीस आहे आणि प्रेग्नन्सीच्या पहिल्या 2 महिन्यात शुगर नियंत्रित नाही आहे त्यांच्यामध्ये असे प्रॉब्लेम दिसू शकतात. प्रसूती काळातील मधुमेह किंवा जेस्टेशनल डायबिटीस हा शक्यतो 5व्या महिन्यानंतर निर्माण होतो आणि त्याच्यामध्ये आईसाठी अडचणी म्हणजे पोटात जास्त पाणी होणं, ज्याला पॉलिहायड्रॅमनियस म्हणतो, किंवा डिलिव्हरीच्या काळात त्रास होणं, ब्लड प्रेशर वाढणं, ज्याला आपण प्री-एक्लॅम्प्सिया म्हणतो, असे विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. बाळासाठी वजन प्रमाणापेक्षा जास्त होणं म्हणजे 3.5-4 किलोपेक्षा जास्त असलेलं बाळ, ज्याला मॅक्रोसोमिया म्हणतो, किंवा एकदम कमी वाढ असलेलं बाळ, ज्याला आपण IUGR किंवा ग्रोथ रिटार्डेशन म्हणतो, असे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. आणि जन्मतः अशा बाळांमध्ये शुगर लो होऊन झटके येणं, कॅल्शियम शरीरातलं कमी असणं, असे वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात. आणि ज्या मुलांच्या आईंना डायबिटीस प्रेग्नन्सीमध्ये होता त्यांना पुढे जाऊनही लठ्ठपणा, डायबिटीस, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. आईला मधुमेह जर प्रेग्नन्सीपुरता मधुमेह असता तरी प्रेग्नन्सी नंतर पुढे जाऊन डायबिटीस होणं म्हणजे टाईप 2 डायबिटीस जो आपण म्हणतो ते होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे पुढच्या 5 वर्षात जवळपास 25 ते 30% आईंना डायबिटीस होतो. सर, डायबिटीस रिव्हर्सल म्हणजे नेमकं काय? डायबिटीस रिव्हर्सल, डायबिटीस रेमिशन, डायबिटीस क्युअर अशा वेगवेगळ्या प्रकारांनी ही सेम गोष्ट आहे ज्याला वेगवेगळे नावं दिली गेलेली आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे टाईप 2 डायबिटीसबद्दल आपण बोलतो, जे मोठ्यांना होतं. टाईप 1 डायबिटीस वगैरेमध्ये हे कॉन्सेप्ट्स नाही आहेत. तर टाईप 2 डायबिटीसमध्ये डायबिटीस रिव्हर्सल किंवा रेमिशन हा कॉन्सेप्ट असा बनलेला आहे की जर आपण व्यायाम आणि आहारावर फोकस करून जर वजन कमी केलं आणि कॅलरीज टोटल आपण जे खातोय ते नियंत्रणात ठेवलं तर काही लोकांमध्ये गोळ्या बंद होऊ शकतात. आता गोळ्या बंद होण्याची शक्यता कोणामध्ये जास्त आहे? ज्यांना नुकताच डायबिटीस समजला, म्हणजे आयडियली डायबिटीस समजण्यापासून 5 वर्षाच्या आतमध्ये होण्याची शक्यता जास्त असते. ज्यांचा व्यायामासाठी आणि खाण्यासाठी ज्यांचं नियंत्रण चांगलं असतं आणि ज्यांना बाकी काही तसे आजार नाही आहेत आणि त्यांचे शुगर लेवल्स पण ज्यांचे खूप जास्त नाही आहेत टू बिगिन विथ, अशा लोकांमध्ये डायबिटीस रेमिशन शक्य आहे. रेमिशन हा शब्द योग्य आहे क्युअरपेक्षा, कारण क्युअर म्हणजे काय की पुन्हा येणार नाही. की समजा तुम्हाला मलेरिया झालेला आहे किंवा तुम्हाला डेंग्यू झालेला आहे, तुम्ही त्या आजाराची योग्य ती ट्रीटमेंट घेतलेली आहे, तर त्यानंतर तो आजार काही तुम्हाला पुन्हा येणं अपेक्षित नसतो, त्याला आपण क्युअर म्हणू शकतो. पण मधुमेह जसं आपण कॅन्सरमध्येही पाहतो की कॅन्सर नीट झाला की पुन्हा येऊ शकतो, तसंच मधुमेहामध्ये जर गोळ्या तुमच्या सुटल्या तर पुन्हा तुम्हाला गोळ्या लागणार नाहीत असं नाही आहे. तुम्हाला जरी तुमच्या गोळ्या बंद झाल्या आणि व्यायाम आणि आहारावर तुमची शुगर मॅनेज होते तरी रुटीनली तुम्हाला साखर तपासणं गरजेचं आहे, कारण की पुढे जाऊन पुन्हा गोळ्या लागू शकतात. म्हणजे ही काळजी घेणं रुग्णांची जबाबदारी आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, म्हणजे
आपण जेव्हा डायबिटीस क्युअर किंवा डायबिटीस रिव्हर्सल म्हणतो तेव्हा एक खोटा दिलासा निर्माण होतो मधुमेह रुग्णांच्या आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या मनात की आता डायबिटीस संपला. तो डायबिटीस संपलेला नाहीये, तो तुम्ही लाईफस्टाईलने मॅनेज करताय. तर तुम्ही लाईफस्टाईलने मॅनेज करताय म्हणजे तो नियंत्रणात आहे का नाही हे तर तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळे जरी तुम्हाला औषधं लागत नसतील तरी तुम्हाला रेग्युलरली चेक करणं हे तर याची गरज संपत नाही. डॉक्टर, आणखी एक मला प्रश्न असा पडला होता, अनुवंशिकता हा जो प्रकार आहे तो डायबिटीसमध्ये किती प्रमाणात लागू होतो? आपण जर भारतीय लोकांमध्ये पाहिलं तर जेनेटिक्स किंवा अनुवंशिकता याचा खूप मोठा प्रभाव आहे आपल्या डायबिटीस रिस्कसाठी किंवा डायबिटीस होण्यासाठी. तर यामध्ये काय आहे की भारतीय लोकांमध्ये ज्याला स्किनी फॅट फिनोटाईप म्हणतात, या प्रकारचं शरीराची ठेवण आहे. याचा अर्थ काय की एका भारतीय आणि एका युरोपियन माणसाला जर तुम्ही कम्पेअर केलं तर सेम उंचीसाठी सेम वजनासाठी भारतीय लोकांमध्ये फॅट पर्सेंटेज म्हणजे शरीरातली चरबी ही जास्त असते आणि मसल कमी असतं. तर या प्रकारची शरीराची ठेवण असल्यामुळे मधुमेह कमी वयात होणे, कमी वजनात होणे, की दिसायला तर जाड नाही पण मधुमेह झाला, आणि याचबरोबर हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉलचे त्रास हे कमी वयात होण्याची भारतीय लोकांची शक्यता जास्त आहे. तर हे फक्त आईवडिलांना शुगर आहे म्हणून आपली रिस्क वाढत नाही, तर आपण आपल्या बेसिकली जी एथनिसिटी आहे किंवा रेस आहे, म्हणजे आपण भारतीय आहोत, यामुळेच आपल्याला शुगर होण्याची शक्यता जास्त होते. अगदी खरं आहे सर. सर, जाता जाता कार्यक्रमामध्ये आपण जागतिक मधुमेह दिनानिमित्त आमच्या सर्व श्रोत्यांना काय संदेश द्याल? यामध्ये मी एकच संदेश देईन की डायबिटीस डिस्ट्रेस जो आहे की मधुमेह झाल्यानंतर काय करू काय नको आणि याच्यामुळे जो काही तणाव निर्माण होतो तो तणाव दूर करण्यासाठी एकतर आजाराबद्दल जागरूक होणं, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेणं आणि योग्य त्या ठिकाणाहून पूर्ण माहिती घेणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि हा आजार काय आज आहे उद्या नाही असं शक्यतो होत नाही. तर याच्यामध्ये डॉक्टरांची मदत घेणं, बाकी हॉस्पिटलमधल्या लोकांची मदत घेणं आणि तसंच आपल्या घरातल्या आणि आजूबाजूच्यांची मदत घेणं याच्यामध्ये काही कमीपणा नाही. आणि हे केलं तरच स्ट्रेस फ्रीपणे शुगर नियंत्रित ठेवून आपल्याला पुढे जगता येईल. नक्कीच नक्कीच सर. सर, मी सर्व श्रोत्यांना आमच्या रेडिओच्या वतीने सुद्धा आवाहन करेन की मधुमेहासंदर्भात योग्य उपचार, योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शनासाठी सौ शांताबाई देशपांडे हॉस्पिटल बारामती इथं ते नक्कीच संपर्क करतील आणि योग्य पद्धतीनं उपचाराची दिशा ठरवतील असं आवाहन करून मी या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचा निरोप घेते. आज आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि आमच्या रेडिओ टीमच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.